The magnetic field at the center of current carrying circular coil of area A is B. The magnetic moment of the coil, the magnetic moment फाइंड करायचं. म्यू दिले परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. हा क्वेश्चन 2022 ला होता. त्याचा ए ऑप्शन आहे BA² डिवाइडेड बाय μ0 पाय. बी ऑप्शन आहे 2BA⁻³ डिवाइडेड बाय μ0 π⁻1/2. सी ऑप्शन आहे BA⁻³ डिवाइडेड बाय μ0 पाय. डी ऑप्शन आहे μ0 π⁻1/2 डिवाइडेड बाय BA⁻³/2. तर या चार ऑप्शनपैकी याचा करेक्ट आन्सर काय असेल तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपण एक काम करू. एक सर्क्युलर कॉईल जे आहे त्याच्या सेंटरला किती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आहे ते सर्वात पहिले आपण या ठिकाणी राईट करू. मॅग्नेटिक फील्ड घ्यायचं आहे ॲट द सेंटर ऑफ करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईल. तर याचा जो फॉर्म्युला आहे तो किती आहे μ0I डिवाइडेड बाय 2R सर्कलच्या सेंटरला. ओके, तर त्याचा फॉर्म्युला जे आपण राईट करू B = μ0I डिवाइडेड बाय 2R. तर याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. पण आपल्याला काय फाईंड करायचं मॅग्नेटिक मोमेंट फाईंड करायचं. मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला करंट इंटू एरिया राईट. मग त्याच्यासाठी आपण एक काम करू. आता बीला कन्वर्ट करायचं आपल्याला मॅग्नेटिक मोमेंटमध्ये राईट ना. मॅग्नेटिक मोमेंट आपल्याला फाईंड करायचं. मग मॅग्नेटिक मोमेंट = करंट इंटू एरिया I इंटू ए. ए म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट आपण फाईंड करायचं आहे. ए म्हणजे आपला एरिया सर्क्युलर कॉईल सर्कलचा एरिया असतो πr². मग तो या ठिकाणी आपण राईट करून घेऊ. एरिया घेऊ पहिले. एरिया ऑफ सर्क्युलर कॉईल इज गिवन बाय मग ए = काय असेल πr². मग एक काम करू त्याच्यात आरची व्हॅल्यू फाईंड करून घेऊ. पाय जो इकडे मल्टिप्लाय तिकडे काय करा डिवाइड. मग r² = काय असेल A डिवाइडेड बाय पाय आणि याचा स्क्वेअर रूट घेऊन टाकू टेकिंग स्क्वेअर रूट. मग याचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर आपल्याला R भेटेल आणि R काय भेटेल √A डिवाइडेड बाय पाय. मग ही व्हॅल्यू आपण पुट करून टाकू कशामध्ये इक्वेशन 1 मध्ये. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स काय भेटेल इक्वेशन 1 तर तो भेटेल B = μ0I डिवाइडेड बाय 2. आरच्या जागी आरची व्हॅल्यू √A डिवाइडेड बाय काय घेतला आपण पाय घेतला. ओके, आता बी याच्यामध्ये आपल्याला काय फाईंड करायचं आय फाईंड करायचं आहे. ओके, तर याला इक्वेशन 1 2 देऊन टाकू. याच्यावरून आयची व्हॅल्यू आपण फाईंड करून घेऊ. मग I = काय भेटेल आपल्याला 2B √A डिवाइडेड बाय पाय आणि टोटल डिवाइडेड बाय μ0 राहिला. ओके, तर 2Bलाच आपण डिवाइड करू μ0. मग आयची व्हॅल्यू आपण पुट करून टाकू कशामध्ये इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करू. ठीक आहे, मग या ठिकाणी राईट करू. देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स मग आपल्याला फाईंड करायचं काय मॅग्नेटिक मोमेंट M. आयच्या जागी आयची व्हॅल्यू टाकली किती 2B. आयच्या जागी आयची व्हॅल्यू टाकणार ती आहे किती 2B अपॉन μ0 इन स्क्वेअर रूट A डिवाइडेड बाय पाय आणि त्याला मल्टिप्लाय करायचं पुन्हा एने. ए म्हणजे काय एरियाने त्याला मल्टिप्लाय करू. आता याला जर सॉल्व केलं तर आपल्याला M भेटेल. M = 2B डिवाइडेड बाय μ0 अंडररूट. आता अंडररूटच्या याला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढू. A⁻1/2 आणि π⁻2 पण किती झाला 1/2 इंटू एची पॉवर 1 राहील. आता एच्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन आहे तर या दोघांची काय करावं लागेल आपल्याला ॲडिशन करावं लागेल. ओके, मग M भेटेल आपल्याला 2B डिवाइडेड बाय μ0
आता या एच्या पॉवरचे ॲडिशन केलं तर एची पॉवर राहील 1/2 + 1 डिवायडेड बाय π⁻1/2. यांचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर ते भेटेल 3/2. मग 2b डिवायडेड बाय μ0 a⁻3/2 डिवायडेड बाय π⁻1/2. हे तुमचं काय असणार तर फायनल आन्सर. मॅग्नेटिक मोमेंट जो असणार आहे तर हा मॅग्नेटिक मोमेंट आपल्याला भेटेल 2b डिवायडेड बाय μ0 a⁻3/2 डिवायडेड बाय π⁻1/2. तर आता आपल्या 4 ऑप्शनपैकी याचं करेक्ट ऑप्शन काय आहे तर ते या ठिकाणी ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार आहे मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू 2b a⁻3/2 डिवायडेड बाय μ0 π⁻1/2. मग या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन बी आहे.